नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. केंद्र सरकारने आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केलेला 2026-27चा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षापासून पूर्णपणे दूर असून शेतकरी, मध्यमवर्गीय आणि व्यापारी वर्गांसाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी, कर्जमाफीसाठी किंवा शेतीमालाला हमीभाव मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणताही ठोस तरतूद दिसत नाही. काही तंत्रज्ञान आधारित योजना आणि उच्च मूल्याच्या पिकांसाठी घोषणा असल्या तरी MSP ला कायदेशीर दर्जा, व्यापक कर्जमाफी किंवा प्रत्यक्ष उत्पन्न वाढीसाठी कोणतेही स्पष्ट पाऊल उचललेले नाही. मध्यमवर्गीय नागरिक महागाईच्या विळख्यात सापडलेल्या असताना कर सवलती, GST सुलभीकरण किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी कोणतेही प्रभावी उपाय दिसत नाही. महागाई नियंत्रण, रोजगार निर्मिती आणि सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करण्यासाठी हा अर्थसंकल्प दिशाहीन वाटतो. पायाभूत सुविधा, सामाजिक विकास आणि लोककल्याणकारी योजनाबाबतही हा अर्थसंकल्प स्पष्ट दिशा देत नाही. विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्यांच्यासाठीच अधिक तरतूद केल्याचे जाणवते, तर महाराष्ट्रासारख्या राज्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केले गेले आहे. म्हणूनच हा अर्थसंकल्प विकसित भारतचा नसून विकसित भाजपाचा अर्थसंकल्प असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्राचं बजेट हे अतिशय निराशाजनक आणि हास्यास्पद बजेट आहे असंच मला म्हणावं लागेल. कारण त्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मिडल क्लाससाठी काहीही दिसत नाही. GSTचा फटका एवढ्या मोठ्या प्रमाणात लागतोय, त्याचं निराकरण कसं करता येईल ह्याच्याहीसाठी काही दिसत नाही. विकास कामं तर दिसतच नाही आहेत, अजिबात दिसत नाही आहेत. महागाई कमी कशी करावी ह्याच्यावर काहीच लक्ष नाही. शेतकऱ्यांना म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विषयावर. मग हे बजेट जिथं निवडणुका आहे त्याच्यासाठी चांगलं आहे, जिथं निवडणुका नाही त्याच्यासाठी नाही. म्हणजे हे विकसित भारताचं बजेट नाही आहे, हे विकसित भाजपाचं बजेट आहे असंच म्हणावं लागेल.